नमस्कार. तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज, जिथे बातमी आहे तुमच्या फायद्याची. मित्रांनो, PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज एकाच वेळी आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची धोक्याची बातमी समोर येत आहे. सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थकीत हप्त्यांची लॉटरी, आनंदाची बातमी. शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा पाहूया दिलासादायक बातमी. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सस्पिशियस म्हणजेच संशयास्पद खात्यांच्या यादीत गेल्यामुळे थांबले होते, त्यांच्यासाठी मोठी अपडेट आहे. राज्य सरकारने केलेल्या व्हेरिफिकेशनमध्ये जे शेतकरी आता पात्र ठरले आहेत, त्यांना त्यांचे थकलेले 20, 21 आणि 22व्या हप्त्याचे एकूण 6,000 रुपये एकत्रितपणे मिळण्यास सुरुवात होणार आहे. एवढेच नाही, तर एकदा PM किसानसाठी पात्र झाले की तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे रखडलेले हप्तेसुद्धा लवकरच मिळतील. त्यामुळे ज्यांनी व्हेरिफिकेशन पूर्ण केलंय, त्यांच्या खात्यात आता लक्ष्मीची पावलं पडणार आहेत. फार्मर ID नसेल तर हप्ता बंद, महत्त्वाची सूचना. आता वळूया दुसऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे. केंद्र सरकारने आता कडक नियम लागू केले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही किंवा ज्यांची नोंदणी ॲग्रीस्टॅकवर झालेली नाही, अशा शेतकऱ्यांचा पुढचा म्हणजेच 23वा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. केवळ PM किसानच नाही, तर भविष्यात कर्जमाफी, पीक विमा आणि इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी हा फार्मर ID आता बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप ही नोंदणी केली नसेल, तर वेळ न घालवता ती पूर्ण करून घ्या. अन्यथा हप्त्यांपासून वंचित राहावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला थकीत हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत का? किंवा फार्मर ID काढताना काही अडचण येत आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही त्याची मदत होईल. अशीच महत्त्वाची माहिती रोज मिळवण्यासाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा MHB मराठी न्यूज. धन्यवाद. जय महाराष्ट्र.